मनसे आणि शिवसेनेचा एकत्र लावलेला बॅनर आता काढण्यात आलाय। कार्यकर्त्यांनी बॅनर लावण्यास घाई केली असं यशवंत किल्लेदार यांचं म्हणणं आहे। मनसे पदाधिकाऱ्यांनी बॅनर हटवल्यानं आता चर्चांना उधाण आलंय। राज ठाकरेंना बॅनरवरील मजकूर आवडला नाही। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक बॅनरवर हा मजकूर होता आणि त्यामुळे हे बॅनर काढल्याची माहिती समोर येते आहे। हा बॅनर काढला त्यावेळीचे दृश्य आपण बघू शकतो। आधीची दृश्य आहेत ज्या दरम्यान हा बॅनर होता आणि हा बॅनर ज्या दरम्यान काढला गेला त्याचेही दृश्य सुद्धा समोर येत आहे। आज सकाळपासूनच सेना भवनच्या बाहेर जो बॅनर लागला होता तो बॅनर आता मनसेकडूनच काढण्यात येतोय। आपण बघू शकतो ते एकंदर पाहिलं गेलं हा जो बॅनर आहे ज्यात महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचा सेवक तो मुंबईचा नगरसेवक असं लिहिण्यात आलेलं, पण आता तोच बॅनर आता मनसेकडून काढण्यात येतोय। यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत। सर, काय कारण तुम्ही बॅनर काढताय? दादरला महापालिकेचा संदर्भातला बॅनर होता। ही लाईन आहे ना, ठाकरेचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, ही लाईन राज ठाकरे साहेबांना आवडली नाही। हे काय असतात, काही अति उतावळे लोक असतात, हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही लाईन वापरतात, काही करतात। यातून समाजाला किंवा लोकांमध्ये मेसेज काय जातो, चुकीचे मेसेज जातात। तर पक्षशिस्त ही पाळायला पाहिजे। पक्षशिस्त पाळली नाही तर हे असे प्रसंग घडतात। म्हणजे एकंदर हा बॅनर करताना मनसाध्यक्ष राज ठाकरेंनी पाहिलाय का आणि त्यांनी तो काढायला तुम्हीच बातम्या दाखवल्या, त्यांनी ते पाहिलं, त्यांना ती लाईन नाही आवडली, त्यांनीच मला कळवलं की काढून टाका म्हणून। एकंदर आपण बघितलं गेलं तर मनसाध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे फोटो होता, संदर्भातला बॅनर तुमच्या संदर्भातला होता, तरी तुम्ही काढलाय। विषय त्या लाईनचा आहे, काय तो लिहिलाय ना मुंबईचा सेवक तोच नगरसेवक, काय लिहिलाय ना, ती लाईन योग्य नाहीये। ती लाईन राज ठाकरे साहेबांना आवडली। त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण आतमध्ये फार धुसफूस आहे। काँग्रेस, उद्धवजी, राजजी, शरद पवारजी यांच्यामध्ये प्रचंड धुसफूस आहे। त्यांच्या मॅन्युफॅक्चरवरनं त्या ठिकाणी एकामेकामध्ये धुसफूस आहे। जे जाहीरनामा जाहीर करणार आहे मुंबईच्या विकासाचा तो कसा करणार हे माहिती नाही, कसा त्या ठिकाणी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करणार हे माहिती नाही। 40 वर्ष मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे होती। मुंबईला खऱ्या अर्थाने मागे ठेवण्याचं काम यांनी केलं। पुढं काय करणार हे माहिती नाही, पण मला हे नक्की माहिती आहे मुंबईची जनता, महाराष्ट्राची जनता ही महायुतीच्या मागे आहे।